नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो। आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू असा आहे की आपण शेतकऱ्यांनी शेती सोबत एक जोडधंदा म्हणून शेळी पालन करतो, कुक्कुट पालन करतो, पण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की कुक्कुट पालन मध्ये आपल्याला परवडत नाही म्हणून। तर मला हा व्हिडिओ बनवण्याचे मागचं कारण असं आहे की आपण पोल्ट्री किंवा बॉयलर, आर कावेरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कोंबड्या आहेत त्या आपण बंदिस्त ह्याच्यामध्ये शेड मारून वगैरे जाळी मारून आपण करत असतो। त्यामुळं बऱ्याचदा त्याच्यावर जर रोगराई आली तर आपलं नुकसान होण्याची दाट शक्यता असते। आणि त्या अनुषंगाने मी स्वतः एक छोटंसं शेड तयार करून, जाळी वगैरे तयार करून गावरान पद्धतीनं गावरान कोंबड्या आणि गावरान कोंबडीपासून, गावरान अंड्यापासून आपण गावरान पद्धतीचेच पिल्ले तयार करतो। आपल्या घरी एक गेल्या 2 महिन्यापूर्वी एक पिल्ले तयार केले होते, एक बॅच काढली होती। तर ते पिल्ले आज किती मोठे झालेत 2 महिन्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी एक नवीन बॅच आहे छोट्या पिल्ल्यांची। 2 दिवसामध्ये ते पिल्ले किती छान आहेत हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण गावरान पद्धतीचे कोंबड्या जर पालन केल्या तर त्याचं जे अंडा आहे मांसासाठी विकण्यापेक्षा आपण अंड्यासाठी जर आपण कुक्कुट पालन केलं तर शहरी भागामध्ये 12 रुपयाला अंडं जातं आणि ग्रामीण भागामध्ये 10 रुपयाला अंडं जातं। आणि आपण घरपोच जर शहरामध्ये अंडे दिले तर 15 रुपयाच्या आसपास अंडं जातं। त्यामुळं आपण गावरान पद्धतीनेच कोंबड्या तयार केल्या पाहिजेत आणि त्याचे अंडे विक्रीसाठी तयार केले पाहिजेत। तर चला तर आपण पाहूयात आपले पिल्ले कसे झाले। तर हे पहा, हे 2 महिन्यापूर्वी बरोबर यांना 2 महिने झालेत आजच्या तारखेला। किती मोठे मोठे पिल्ले आहेत आणि हे खायला वगैरे ह्यांना सगळं मोकळं सोडून दिलेलं असतं आपण, त्याच्यामुळं तर हे पहा पिल्लू किती सुंदर पिल्ले आहेत, किती मोठे मोठे आहेत। म्हणून मला असं सांगायचं आहे की आपण मुक्त कुक्कुट पालन केलं पाहिजे। हे असे बिनधास्त छोटे छोटे किडे वगैरे खातात आणि मग त्यांच्या आरोग्याला चांगले असतात ते। त्या अनुषंगाने आपण मुक्त कुक्कुट पालन केलं पाहिजे। बंदिस्त कुक्कुट पालनमध्ये रोगराई येण्याची जास्त दाट शक्यता असते। त्या अनुषंगाने आपण अशा पद्धतीनं त्यांना वाटतं मी पकडायला आलोय म्हणून जरा पळतेत ते। हे बघा किती मोठे मोठे छान छान पिल्ले झाले। ते 2 महिन्याचे पिल्ले आहेत। हा आपला मोठा कोंबडा आहे। हे 2 महिन्याचे पिल्ले आहेत। हे बघा, हे 3 किलोच्या पुढचा कोंबडा असेल, ओरिजिनल गावरान। हे पहा, हे 2 महिन्याचे पिल्ले आहेत। हे बघा, ही गावरान कोंबडी त्याची चित्रासारखी दिसते। ही आहेत 2 दिवसाचे पिल्ले। हे 2 दिवसापूर्वीचे पिल्ले आहेत, किती सुंदर दिसतात। तेव्हा आपण पिल्ले विकत घेण्यापेक्षा असे जर घरीच असे कोंबड्या बसून जर काढले तर खूप छान असतं। किती सुंदर दिसते पिल्लू हे। हे बघा, हे पांढऱ्या कलरचे पिल्लू। तेव्हा आपण अशा पद्धतीनं हे गावरान पिल्ले असे काढले पाहिजेत। पहा किती सुंदर पिल्लू हे 2 दिवसापूर्वीचे पिल्ले आहेत।
ही त्यांची मम्मी आणि कोंबडी खाली जे पिल्ले काढले असतात त्यांना कोंबडी खायचं कसं हे सुद्धा शिकवत असते. आता थोड्या वेळापूर्वी ही बाहेर गेली होती आणि बाहेर गेले असताना तिने माती उकरून त्या मातीमधले छोटे छोटे किडे वगैरे कसे खायचे हे या पिल्लांना शिकवलं. आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही, पण नेक्स्ट टाइम नक्कीच तुम्हाला हे पिल्ले कसे खातात, तिची आई कशी शिकवते खायचं, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर नक्कीच मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान.